हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण AC मोटर रिवाइंडिंग या विषयाखाली वाइंडिंगसाठी जी आवश्यक हत्यारे व उपकरणे लागतात त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहू. वाइंडिंग कामासाठी खालील हत्यारे व उपकरणांची आवश्यकता असते. हत्यारे व उपकरणांची आपल्याला ओळख असणे याच्यासाठी आवश्यक आहे. कामामध्ये गती यावी, कामाला फिनिश असावा व मानवाला सुरक्षितता, तसेच मशीन प्रॉडक्ट किंवा फिनिश्ड जॉब तयार होणे ही आपली गरज असते. यास्तव आपल्याला या सर्वांची तांत्रिकदृष्ट्या व कसा वापर करावा याची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण पाहू कॉम्बिनेशन प्लायर. कॉम्बिनेशन या शब्दाचाच मराठीमध्ये अर्थ एकत्रीकरण करणे, कंबाईन करणे. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतो आहे की याचा जॉ म्हणजे तोंड त्याचं फ्लॅट स्वरूपाचं आहे, ज्याच्यामध्ये तार किंवा छोटा पार्ट असा पकडला जातो. त्याला छोट्या आऱ्या असतात, म्हणजे ज्याच्यामुळे जॉ हा सटकत नाही. त्याला विशिष्ट आकाराची ग्रीप असते, आपण आकृतीमध्ये पाहू शकतो. या ग्रीपवरती इन्सुलेशन चढवलेलं असते. उपयोगानुसार आपण वेगळ्या साईजच्या म्हणजे छोटी किंवा मोठी कॉम्बिनेशन प्लायर आपण वापरू शकतो. या प्लायरचा वाइंडिंग करताना म्हणजे वाइंडिंग ओढायसाठी किंवा वायरला पीळ देण्यासाठी या कॉम्बिनेशन प्लायरचा रिवाइंडिंगमध्ये आपण उपयोग करतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत लॉंग नोज प्लायर. याच्या नावाप्रमाणेच याचं जे टोक आहे ते निमुळतो होत गेलेलं आहे. छोट्या टोकामुळे छोट्या छिद्रामध्ये किंवा अडचणीच्या जागी जर वायर आला असेल, त्याला पीळ द्यायचा आहे, तो ओढायचा आहे किंवा पकडून घट्ट ठेवायचा आहे, तर अशा वेळेस हा लॉंग नोज प्लायर उपयोगाचा आहे. याचा आकार पाहू शकतो. याचं तोंड बारीक होत गेलेलं आहे आणि याची पकड असलेले जे लेग्स आहेत ते मोठे आहेत. त्याच्यावरती सुद्धा इन्सुलेशन कव्हर असते, जेणेकरून हातातून ती सटकू नये म्हणून. त्यानंतर आहे बॉलपिन हॅमर. हॅमरचा अर्थ हातोडी. यामध्ये दोन शब्द आहेत, बॉल आणि पिन. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो. बॉटम साईडला जो गोलाकार भाग दिसतो आहे त्याला बॉल म्हणता येईल आणि अप्पर साईडला जो चपटा गोलाकार पार्ट दिसतो आहे त्याला पिन म्हणता येईल. त्याचा पिन असा आकार नसून पिन ठोकण्याकरता जो गोलाकार चापड भाग वापरला म्हणून त्याला पिन म्हणतात. बॉलचा अर्थ हा गोलाकार भाग आहे. एखादा जॉब ठोकताना पॉईंट टू पॉईंट प्रेशर देण्याकरता या गोलाकार भागाचा उपयोग होतो. रिवाइंडिंगमध्ये पुली ठोकण्यासाठी, कॉईल तोडण्यासाठी व कोअर सरळ करण्यासाठी बॉलपिनचा हॅमर करता येतो. या बॉलपिनचा दांडा लाकडी असतो. अप्पर पार्ट हा लोखंडी असतो. हा वापरताना नीट काळजी घ्यावी लागते, जेणेकरून मोटरचं स्लॉट किंवा मोटरचे आणखी जे डेलिकेट पार्ट्स आहेत ते डॅमेज होता कामा नये. त्यानंतर आपण कनेक्टर अब्लिक स्क्रूड्रायव्हर याची माहिती पाहू. कनेक्टर आणि स्क्रूड्रायव्हर याच्या कार्यपद्धतीमध्ये काहीही फरक नसून दोन्हीही एकच प्रकारे वापरल्या जातात. कनेक्टर याचा अर्थ असा, छोटा स्क्रू टाईट करायसाठी. स्क्रूड्रायव्हर म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा स्क्रू टाईट करायसाठी. दोन्ही याची आकृती आपण पाहतो आहे. याची मूठ
त्याला ग्रीप चांगली असते, त्याला रॉड आहे, समोरचं टोक हे चापट केलेलं असते. याचं वर्किंग करत असताना तुमच्या बोटाचा स्पर्श त्या लोखंडी रॉडला न व्हावा ही काळजी घ्यावी लागते. तरी पण प्रिकॉशन म्हणून या रॉडवरती इन्सुलेशनची स्लीव चढविलेली असते. वुडन सॉ, लाकूड कापायची करवत. याला आयर्न ब्लेड असते, त्याला दाते असतात, म्हणजे सॉ टूथ इंग्रजीत असं म्हणता येईल. ती करवत चालवायसाठी त्याला विशिष्ट आकाराची पकड असते. बोट आणि अंगठा आणि हाताचा प्रेशर देऊन ही करवत वापरता येते. रिवाइंडिंग करता जो फॉर्मर बनवावा लागतो, म्हणजे वाइंडिंग कॉईलला शेप देण्याकरता जो बेस असतो त्याला फॉर्मर असे म्हणतात. हा फॉर्मर तयार करण्याकरता लाकूड कापण्याच्या उद्देशाने या वुडन सॉचा उपयोग होतो. चाकू, इंग्रजी त्याला नाईफ असं म्हणतात. वाइंडिंग वायरवरतील इन्सुलेशन काढण्यासाठी किंवा क्वचित प्रसंगी स्लॉटमध्ये टाकलेला इन्सुलेशन पेपर आहे. वेजेसचा अतिशय हलकासा पार्ट आहे. हा कट करण्यासाठी या चाकूचा वापर केला जातो. परंतु या चाकूचा वापर अतिशय हलक्या हाताने करावा, जेणेकरून वाइंडिंग वायर किंवा स्लॉट इन्सुलेशन किंवा कोर इन्सुलेशन डॅमेज होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचसोबत या चाकूमुळे आपल्या हाताला किंवा इतर शरीराला दुखापत होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. चाकूचं कार्य झाल्यानंतर त्याचं ब्लेड आतमध्ये पॉकेटमध्ये सरकून अतिशय सुरक्षित जागी तो ठेवावा. कात्री, स्लॉटमधील वाइंडिंग पेपर कट करणे, दोरा कट करणे किंवा इतर कामासाठी या कात्रीचा उपयोग केला जातो. इंग्रजीमध्ये याला सीझर असे म्हणतात. सोल्डरिंग आयर्न, वाइंडिंग वायरचा जॉईंट करायचा असेल, क्वचित प्रसंगी वाइंडिंग वायर फ्लेक्झिबल वायरचा जो जॉईंट असतो तो मजबूत करायचा असेल, तिथे या सोल्डरिंग वायरचा उपयोग अति आवश्यक आहे. सोल्डरिंग वायरचं जर कार्यतत्व लक्षात घेतलं तर याची जी टीप आहे ती टीप उष्ण झालेली असते. ती उष्ण झालेली टीप कथील टोकावर ठेवल्यानंतर ते कथील वितळते व वितळलेलं कथील हे त्या जॉईंटवरती ओतल्या जाते, म्हणजे त्याचा स्पॉट पडतो आणि थंड झाल्यानंतर ते घट्ट होते. म्हणजे जो जॉईंट झालेला आहे त्याचं कंडक्शन प्रॉपर्टीज ह्या खूप घट्ट राहाव्या, फर्म राहाव्या याकरिता सोल्डरिंग आयर्नद्वारा सोल्डर वापरल्या जाते. सोल्डरचा अर्थ कठीण. सोल्डरिंग आयर्न म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटद्वारा आपण सोल्डरिंगची प्रोसेस करतो त्याला सोल्डरिंग आयर्न असं म्हणतात. आयर्न याचा सर्वसाधारण अर्थ असा की हिटिंग एलिमेंटमधनं करंट वाहल्यानंतर त्याची जी उष्णता होते त्याचं जे युटिलायझेशन उपयोगामध्ये येते, दॅट इज द आयर्न. आकृतीमध्ये पाहतो आहे चापट टीप आहे, त्याच्यानंतर गोलाकार बॅरल आहे, त्याच्यानंतर त्याला केसिंग आहे जे PVC किंवा प्लॅस्टिकचं केसिंग आहे. आतमध्ये त्याला कंट्रोल नॉब आहे. शेवटी त्याला सप्लायचे वायर्स बाहेर निघायसाठी सॉकेट आहे आणि 3 पिनद्वारा याला सप्लाय दिला जातो. याची ही जी वायर आहे ही फ्लेक्झिबल असते आणि थोड्या लांब आकाराची वायर असून उपयोगासाठी ती लांब ठेवलेली असते. बेंच व्हॉईस, एखाद्या जॉबवरती आपल्याला वर्किंग करायचं असते त्यावेळेस
तो जॉब हातात पकडणं शक्य नाही, म्हणून त्या जॉबला फर्म मजबूतीने पकडण्याकरता या बेंच व्हाईसचा उपयोग होतो. आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. हा जो बेंच व्हाईस आहे, एका बेंचवरती तो फिट केलेला असतो. त्याला मूव्हिंग हँडल आहे. त्या मूव्हिंग हँडलला रोटेट केल्यामुळे त्याचा स्टॉक मागे पुढे होतो आणि त्यामध्ये जी गॅप निर्माण होते, त्या गॅपमध्ये जॉब पकडला जातो. नंतर त्या हँडलद्वारे तो जॉब घट्ट केला जातो. मग त्यावरती त्याला फायलिंग करायचं असेल, फिनिशिंग करायचं असेल, किंबहुना त्याला ड्रिलिंग करायचं असेल, तर ते कार्य केले जाते. फाईल्स म्हणजे कानस. वाइंडिंग कार्यशाळेत घासणे म्हणजे घास कामासाठी इंग्रजीत त्याला फायलिंग म्हणतात, याचा उपयोग होतो. आकृतीमध्ये आपण पाहतो आहे, वेगवेगळ्या आकाराच्या फाईल्स इथे दिसत आहेत. ट्रँग्युलर फाईल्स, फ्लॅट फाईल्स, सेमी राऊंड फाईल्स, राऊंड फाईल्स, हे आकारमानानुसार या फाईल्सचे प्रकार आहेत. तर रफ फाईल्स आणि सॉफ्ट फाईल्स, त्याच्यावरती जे टूल्स असतात, त्या टूल्सनुसार या फाईल्सचा क्लासिफिकेशन आहे. वायर कटर. वाइंडिंग वायरचे टोके कापण्यासाठी याचा उपयोग होतो. याचं टोक धारदार असून निमुळत होत गेलेलं असते. अतिशय काळजीपूर्वक वायर कटरचा वापर करावा लागतो, कारण अननेसेसरी वायर कट करताना आवश्यक वायर कट होणार नाही याची काळजी वायर कटरद्वारे घ्यावी लागते. सेंटर पंच. सेंटर पंच या टूल्सचा उपयोग मार्किंग करण्यासाठी होतो. सेंटर पंच मुख्यत्वे लोखंडावरती मार्किंग करण्यासाठी वापरतात. आकारमानानुसार छोटं, मीडियम, मोठं असे 3 प्रकारचे सेंटर पंच असतात. आकृतीमध्ये आपण पाहतो आहे. अगदी टीप आहे, निमुळता होऊन मोठा होत गेलेला आकार आहे, ग्रीप असलेलं सेंटर पार्ट आहे आणि ठोकायसाठी आउटर बॉडी आहे. रिवाइंडिंगमध्ये मोटरच्या फ्रेमवरील जे एंड प्लेट काढत असताना ती बसवायसाठी ती एक्झॅक्ट त्याच पोझिशनला यावी, म्हणून एंड प्लेटला स्टेटर साईडला व प्लेट साईडला एकाच बाजूला असं पंच मारतात, जेणेकरून लक्षात येईल की याचं कव्हर एक्झॅक्ट याच ठिकाणी बसवायचं आहे. स्पॅनर संच म्हणजे ज्याला लोकल मराठीमध्ये पान्या असं आपण म्हणतो. याचा एक पूर्ण सेटच असतो. याचे जर प्रकार घ्यायचे झाले तर पट्टी स्पॅनर, रिंग स्पॅनर, सिंगल एंड, डबल एंड इत्यादी. मोटरचे नट बोल्ट उघडण्यासाठी किंवा घट्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. वरील दोन्ही फिगरमध्ये जे स्पॅनर दाखविलेले आहेत त्याला पट्टी पाना किंवा पट्टी स्पॅनर असं म्हणता येईल. आणि राईट हँड साईडला बॉटम साईडला जो स्पॅनर दाखविलेला आहे तो रिंग स्पॅनर असा दाखविलेला आहे. याचे जे जॉज आहेत म्हणजे टोकं आहेत की ज्यामध्ये नट बोल्ट आपण पकडू शकतो, ते नंबरने डिसिग्नेट करतात. ते नंबर म्हणजे त्या नट बोल्टचा असलेला आकार आहे. मॅलेट. मॅलेट म्हणजे लाकडी हातोडा. रिवाइंडिंगमध्ये ज्या कोणत्या कॉइल्स किंवा पार्ट्सला लोखंडी हॅमरमुळे ठोकल्यामुळे इजा होऊ शकते, अशा ठिकाणी ठोकण्यासाठी किंवा त्याला
विशिष्ट आकार देण्याकरता जे टूल आपण वापरतो त्याला मॅलेट असं म्हणतो. मॅलेट हा लाकडाचा असतो, मॅलेट हा रबराचा असतो, मॅलेट हा PVCचा सुद्धा असतो. आवश्यकतेनुसार या मॅलेटचा आकार म्हणजे ठोकण्याची गोलाई ही कमी जास्त असू शकते. पटाशी आकृतीमध्ये पाहतो आहे. वेजेस म्हणजे स्लॉटमध्ये इन्सुलेशन आणि पॅकिंग करता ज्या बांबूच्या काड्या वापरल्या जातात किंवा लाकडी छोट्या तुकडे वापरले जातात ते विशिष्ट रीतीनं कट करण्यासाठी या पटाशीचा वापर केला जातो. समोर लोखंडी धारदार पट्टी आहे आणि ठोकण्याकरता त्याला अपर साईडनी मजबूत अशी ग्रीप बसविलेली असते. हॅकसॉ हँड ऑपरेटेड जी सॉ आहे, ज्याचं ब्लेड 1 ते 1.5 सेंटीमीटर जाडीचा आहे, त्या सॉला हॅकसॉ असं म्हणतात. हॅकसॉचं वैशिष्ट्य असं, ही लो हेवी जॉब्सवरती कार्य करू शकते. ही लोखंडासाठी सुद्धा वापरता येते व लाकडासाठी सुद्धा वापरता येते. टू अँड फ्रो ऑपरेशन करून याचा उपयोग होतो. ही हॅकसॉ चालवताना नीट काळजी घ्यावी लागते. एक समांतर रेषेत याचं कार्य करावं लागते, नाहीपेक्षा ब्लेड तुटायची भीती असते. या हॅकसॉचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला फ्लाय स्क्रू असतो, ज्याच्या वापरामुळे आपण या हॅकसॉचं ब्लेड बदलू शकतो. त्यानंतरचं टूल आहे आपलं छन्नी किंवा छिन्नी. याला इंग्रजीमध्ये कोल्ड चिझल असं म्हणतात. पटाशीला फक्त चिझल म्हणतात किंवा वूडवर्किंग चिझल असं म्हणतात. परंतु नुसतं छन्नी म्हटलं किंवा इंग्रजीमध्ये कोल्ड चिझल म्हटलं तर तोडण्यासाठी जे कोणचं टूल्स वापरले जाते ते लोखंडी मजबूत टूल असते व ते म्हणजे छन्नी. आकृतीमध्ये आपण 3 प्रकारच्या छन्न्या पाहतो आहे. प्रकार म्हणजे त्याचे टोकं किती जाडीचे आहेत त्यावरनं त्याची स्ट्रेंथ ठरल्या जाते. हँड ड्रिल मशीन हाताने जी छिद्र करण्याकरता मशीन वापरल्या जाते त्याला हँड ड्रिल मशीन असे म्हणतात. आपण आकृतीमध्ये पाहतो आहे की हाताने एक व्हील रोटेट केल्या जाते. त्याला एक मूठ आहे. त्या मुठीने जिथे कुठं छिद्र करायचं आहे तिथे त्याची टीप ठेवल्या जाते. त्या टीपला हँड ड्रिल बीट असते. हाताने जे व्हील रोटेट करतो त्याची रोटेटिंग एनर्जी त्या बीटवरती गिअर सिस्टीमद्वारा ट्रान्सफर होते व तिथे छिद्र पडते. कमी कॅपॅसिटीचे किंवा छोटे होल्स करायसाठी हँड ड्रिल मशीन ही वापरल्या जाते. यामध्ये ड्रिल बीट फिट करण्यासाठी त्या चकमध्ये जे ड्रिल बीट असते ते फिट करण्याकरता की वापरतात. ती कीसुद्धा आकृतीमध्ये दाखविलेली आहे. त्यानंतरचं टूल आहे स्टील रूल. स्टील रूल म्हणजे लोखंडी स्केलपट्टी. मेजरमेंट घेण्याकरता स्लॉटमध्ये किती आकाराचा इन्सुलेशन पेपर बसवायचा आहे, कॉईलची लांबी किती झाली, फ्लेक्झिबल वायर किती घ्यायचा आहे, याचं एक्झॅक्ट मोजमाप घेण्याकरता या स्टील रूलचा उपयोग केला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे वाइंडिंग शॉपमध्ये कोणते विशिष्ट टूल्स वापरतात याची आज आपण माहिती पाहिली. याच्या फिगर्सचा नीट अभ्यास करा. हाताने ह्या फिगर्स काढून प्रॅक्टिस करा व याची पूर्णच्या पूर्ण यादीच पाठ करा, जेणेकरून प्रत्यक्षात जीवन जगताना जरी रिवाइंडिंगचं काम पडलं तर तुम्हाला ह्या गोष्टी पटापट आठवतील. धन्यवाद.